नमस्कार मित्रांनो, सिनेमॅटिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आहोत साताऱ्यामधील चाळकेवाडी या ठिकाणी. तर तुम्ही आपला मागचा ब्लॉग बघितला असाल, तुम्ही हा विचार करत असाल की सारखा चाळकेवाडीमध्ये काय करतोय. तर ॲक्च्युली आपण तसं बघायला गेलं तर आम्ही जेव्हा मागच्या ब्लॉगला आलो होतो तिथं आम्हाला इथल्या लोकल लोकांशी काही गावांची माहिती मिळाली. तेच की गाव जे आता मी जिथं उभा आहे हे फॉरेस्ट डिपार्टमेंटची चौकी आहे. इथून तुम्ही खाली बघत असाल तर मी तुम्हाला दाखवतो की इथून जे खाली गाव जे आहे ते वेळे आहे. वेळे हे गाव म्हणजे तसं बघायला गेलं तर हे कोयना अभयारण्य म्हणजे कोयना टायगर रिझर्व मध्ये हे तसं गाव बघायला गेलं तर तिथं येतं. तर ह्याच्या शेजारी दुसरं जे गाव आहे ते आहे मायनी आणि डेमे. हे 3 गावांचं मिळून इथं एक सरपंच येतो आणि हे गाव जे आहे ते कोयना व्याघ्र राखीव मध्ये येतं. तर मित्रांनो, तुम्ही बघायला गेलं तर हे जे वेळे विलेज आहे ते कोयना बॅकवॉटर पाशी असतो. तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर तो अख्खा जो दिसतो तो जलाशय तो कोयना बॅकवॉटरचा जलाशय आहे. तिथं आपण जाऊन काही लोकांशी बोलणार आहोत. त्याचप्रमाणे ही लोक शेती काय करतात मध्ये, यांच्याशी भाषा कशी आहे, ही राहतात कशी आहे, यांना कोणत्या कोणत्या सुविधांची आवश्यकता आहे. तसंच आपण त्याप्रमाणे खाली कोणते कोणते वन्यजीव आपल्याला दिसतील ते देखील आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता तुम्ही हा जो रोड बघत असाल तर आपण जिथून त्या चौकीतून व्हिडिओ घेतला तिथूनच थोडंसं पुढं आलं की हा रोड येतो. हा तुम्ही बघू शकता आणि टोटल समोर जे दिसतंय टोटल जंगल आहे. तर ह्याच ऑफ रोडने आपण आता खाली उतरतोय. तसं पाहायला गेलं तर इथल्या लोकांशी बोलून बघितलं मी तर इथं जी घरं आहेत ती जाधव आणि पवार या आडनावाची जास्तीत जास्त घरं आहेत. आणि घराचा काउंट बघितला तर तसं 7 ते 8 घरांचं मिळून एक गाव आहे. त्यात लोकांशी आज आपण बोलणार आहोत. एक 2 ते 3 किलोमीटरचा हा खालून ट्रॅक आहे, तो वरून तो गावापर्यंतचा. मित्रांनो, तुम्ही इथं समोर बघत असाल तर तिथे एक लेणी देखील आहे. पण ती कोणती लेणी काय ते अद्याप मलाही माहित नाही. इथल्या गावकऱ्यांशी बोलून आपण त्याची ही माहिती काढून घेऊ. आपण इथं ड्रोन शॉट घेतला असता, पण हे जे अख्खं जंगल येतं ते कोयना टायगर रिझर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर आहे. तर इथं आपल्याला ड्रोन उडवायला बिलकुल परमिशन नाहीये. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे गावापर्यंत. एक 500 मीटर अंतरावरती आता गाव आहे.
बाबा तुमचं नाव? माझं नाव रघुनाथ बाळू जाधव. ओके. हे या ज्या गावात आलोय आम्ही, हे गावाचं नाव काय? गावाचं नाव वेळे. आणि ते हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तसं बघायला गेलं तर? सातारा जिल्ह्यामध्ये मेढा तालुका, मेढा तालुका. गावली. आणि इथं जवळपासची गावं बघायला गेलं तर कोणती कोणती येतात? गावात तर ते एक मायनी आली, ढेन आलं, पुन्हा ते साईडला तिकडे ते देऊर आलं. आमची वाड्या ह्या वरच्या 3 येळ्याच्या पोटात हिचा आल्या. म्हणजे ही 3 गावं? 3 गावं एकच आली असं समजा. त्यामुळं आम्ही काय करतो, कोणाचा विरोध नाही, कोणाची भानगड नाही, तक्रार नाही. जरी सरपंच करायचं की काय शिपाई करायचं, अमकं करायचं, ते आम्ही एकत्र येऊन सगळं ते पंचायतीत तिकडे कळवायचं. ठरवलं जातं म्हणजे प्रत्येकी एक गाव हा निर्णय घेत नाही. टेंडर भरतात, त्याच्याबरोबर कोणाला नेमायचं ते इथे 5 जण नेमतात की आता 7 जण नेमतात. त्याच्यात कोण येईल की 2 येतातच. त्यांच्यातलं येऊ, आमच्यातलं येऊ की त्यांच्याबरोबर येऊ, हे सरपंच केले जात. तसं म्हणजे 3 गावं एकत्र म्हणून निर्णय घेऊन तुम्ही तो सरपंच ठरवला जातो. ठरवलं जातं. आतापर्यंत अशी भानगड तक्रारीचं काही नव्हतं इकडे आमच्याकडे. कारण आम्ही अशी आदिवासी सारी राहतो, तर तक्रारी भानगडीचं कारणच काही येते. बरोबर. कुणाची काही जमीन रेटायची आहे का, जागा रेटायची आहे का, शिव रेटायची आहे, असं काहीच येत नाही. परत इथं कुठेतरी आता मिळलं तर खायचं, नाही तर बाहेर प्रवासाला जाऊन पोट भरायचं. आणि इथं तसं बघितलं तर मुलांना शाळेचं म्हणलं तर इथं शाळा आहेत का मुलांना बाहेर पाठवावं लागतं शिकण्यासाठी? म्हणजे आता काय जे कानून निघालंय ते मागासवर्गीय ते बामणवलीला शाळेला आहेत मुलं. आता आम्ही हे मराठी ना आलो, त्याची मुलं आपल्या खर्चानं की पै पाहुण्याकडे तिकडे पाठवायची, नाही तर मग खर्चानं ज्याच्याकडे खर्च आहे त्यानं सातारला पाठवायची. त्यात सगळे उठापशी आपण स्वतंत्र करायचे असं आहे. आता ते गवळी समाजातलं मागासवर्गीयाचं इथून मुलं बांधलेल्या ती शिकायला पाठवते, ते गव्हर्नमेंटच्या 100 मध्ये आलं. हा. आणि इथं उत्पादनाचं साधन म्हणजे उत्पन्नाचं साधन आहेच नाही काही, तुम्हाला स्पष्ट दिसतंय. बरोबर. म्हणजे इथून म्हणजे जर उत्पादनाचं साधन म्हणलं तर इथून डायरेक्ट चाळकेवाडी. आज चाळकेवाडी कोण ते कशाची आलेल्या 4 दिवसाच्या संधीची मजुरी, नाही तर काही ती 12 महिने मजुरी नाही. पण ती मेहनत केली तीच मिळायची नाही. हो, इथनं मागं मेहनत केली, इथनं पुढं करायची ती तसं ती वेगळीच आहे. हा काकू तुमचं नाव? सुषमा दिलीप जाधव. ओके. तसं पाहायला गेलं तर आम्ही इथं थोडंफार फिरलो तर इथं आम्हाला जास्तीत जास्त 7-8 घरं दिसली असतं. तुम्ही सांगू शकताल की गावामध्ये म्हणजे नक्की किती घर आहेत? 25 घर आहेत. 25. आणि प्रत्येकी घरामध्ये असे किती जण राहतात? 2-2, 3-3 आहेत. 2-2, 3-3. आणि जर तुम्ही आता इथे राहतायत, तुम्हाला जर किराणा माल म्हणा जे गरजेचे साहित्य आणायचं असेल तर तुम्ही कसं काय कॅरी करता ते, म्हणजे कसं आणता ते? आम्हाला बाहेरच जावं लागतं. डोंगरांवर चढायला लागतं, इथून वरती जायचं. सातारशिवाय पर्याय नाही. सकाळी 6ला गाडी असते, संध्याकाळी 5ला येते. ओके. चाळकेवाडी चालवत जावं लागतं. चाळकेवाडीमध्ये चालत जावं लागतं. मग आणि डोक्यावरून संध्याकाळचा वाजा घेऊन इथे यायला लागतं. आणि आम्ही येताना खाली तर ती शेती बघितली, ती कशाची शेती आहे? गहू पेरले, काय कांदा लावायला ते खाल्लंय. आता काकू आम्ही तसं बघायला गेलो तर तिथून वरून खाली चालत आलो, तर आम्हाला तुम्हाला हे विचारायचं आहे की इथं जर घरातलं कोण जर वयस्कर माणूस आजारी पडलं तर त्याला तुम्ही कशा प्रकारे तिथं वरती पोहोचवता? ते असे डाल होते तर त्यात आम्ही बसवते, त्यात लाकडात असं घालून मग उचलून आम्ही त्या गाडीच्या जागेवर नेते. म्हणजे ते सातारला न्यायला लागतं. सातारला इथून म्हणजे वरती गेलं तर चाळकेवाडी, आणि चाळकेवाडीतून तुम्ही गाडी करून त्यांना सातारला घेऊन जाता. म्हणजे आम्हाला फुल करायचं, मग ते वर बोलवून घ्यायचं इथं पोहोचकी, मग तिथून मग परत खाली न्यायचं. आणि इथं तुम्ही मोबाईल म्हणजे इथं तसं बघायला गेलं तर लाईटची सुविधा नाहीये. जी पण लाईट आहे ती सौर ऊर्जेची लाईट आहे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने तुम्हाला म्हणजे कशाची मदत केली आहे का? काय नाही ते केलेली. नुसते आम्ही ते डोंगर पडत होतं, मरायचो आम्ही म्हणून म्हणजे ते इकडे बघा एवढीच मदत.
म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्हाला स्वतःची शेती देखील करता येणार नाही इथे. नाही, ती शेती पडली खाली तिकडे. तसं बघायला गेलं तर काकू म्हणजे तुम्ही किती वाजता जेवता, किती वाजता झोपता? 7 वाजता जेवतो, 7:30 पावणे 8ला तर झोपून जातो. ओके, म्हणजे इथं टीव्हीची व्यवस्था नसल्यामुळे तुम्ही लवकर जेवता, लवकर झोपता. लवकर जेवतो, लवकर झोपतो. आणि शेतीपासून काय तुम्हाला म्हणजे शेती केल्यानंतर काय पुढं इथून पुढं काय धोका असं काय तुम्हाला वाटतं का? म्हणजे इथल्या शेती केली तर आमची शेती तर जनावर ठेवतच नाही, तर आम्ही शेती करत नाही. म्हणजे इथल्या वन्यजीवांपासून तुम्हाला धोका आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर, कारण की तुम्ही शेती केली तरी ते एकदम जनावर ठेवतच नाही, तर बाहेर निघायचं तर आम्हाला तर जनावरच भीते, कुठं जाऊ शकत पण नाही आम्ही. तर मित्रांनो तसं बघायला गेलं तर इथली जी लोक आहेत त्यांची मुलं मोठी झाली की हे इथून मुंबई पुणे या विविध शहरांमध्ये ती मुलं आता म्हणजे करंट सिच्युएशनमध्ये तिथं शिकतायत. तिथे त्यांना रोजगार प्राप्ती आहे. आणि त्यांचे जे आई वडील आहेत ते ह्या गावामध्ये आपल्या समोर जे आजी दिसतात त्यांनी आपला खूप चांगल्या प्रकारे पाहुणचार केला. आता आपण जाणार आहोत त्यांच्या घरामध्ये चुलीवरचा चहा प्यायला आणि इथूनच आपला परतीचा प्रवास चालू होणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा.